उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघ. उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून यावेळेस भाजपचे पियुष गोयल हे निवडून आलेले आहेत आणि त्यांनी काँग्रेसचे भूषण पाटील यांचा पराभव केलेला आहे. तर या पियुष गोयल यांच्याविषयीची माहिती आपणास सांगतो. पियुष गोयल यांचा जन्म 13 जून 1964ला झाला आणि त्यांचं शिक्षण BCom LLB आणि CS चार्टर्ड अकाउंटमध्ये आहेत. ते 1979ला डॉन बॉस्को हायस्कूलमध्ये शिकले. त्यानंतर गव्हर्नमेंट लॉ कॉलेजमधून त्यांनी मुंबई 1982ला LLB केलं. त्यानंतर इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट 1987ला ते CA झाले. म्हणजे अशा पद्धतीचं त्यांचं शिक्षण झालं असून त्यांच्या पत्नी सीमा गोयल असून त्या समाजकार्य करतात. मुले ध्रुव आणि राधिका गोयल, ध्रुव गोयल आणि राधिका गोयल ही मुलं आहेत, ती कामं करतात. आणि त्यांचे वडील वेद प्रकाश गोयल आणि आई चंद्रकांता गोयल हे राजकीय क्षेत्रामध्ये खूप मोठ्या होत्या. म्हणजे आई चंद्रकांता गोयल या 3 वेळा आमदार होत्या आणि वडील वाजपेयी सरकारमध्ये वेद प्रकाश गोयल हे 2001 ते 2003ला मंत्री होते वाजपेयी सरकारमध्ये. त्यामुळं यांना एक घराण्याचा तो वारसा आहेच, पण यांना जे केंद्रीय नेतृत्वाचं कायम पाठबळ मिळत आलेलं आहे येथील या पियुष गोयल यांना. पण हे बाहेरचे असल्यामुळं स्थानिक प्रश्नांची जाण नसल्याचा आरोप त्यांच्यावर केला गेला होता. आणि त्यांच्याविरुद्ध असलेले भूषण पाटील हे स्थानिक होते, मराठी माणूस होते, पण शिवसेनेची साथ असल्यामुळे मतदान वाढेल असं त्यांना वाटलं होतं. पण तसं काही घडलं नाही आहे, कारण भूषण पाटील यांना बोरिवलेच्या बाहेर फारशी ओळख नव्हती आणि त्यांना प्रचारासाठी देखील कमी वेळ मिळाला. त्यामुळं भाजपचे पियुष गोयल हे या मतदारसंघातून विजय झालेले आहेत आणि ते आता परत मंत्री झालेले आहेत. आता या मतदारसंघामध्ये मालाड व मालवणी परिसरात अनधिकृत बांधकामाचा जो प्रश्न आहे तो एक महत्त्वाचा प्रश्न आहे. जिल्हाधिकाऱ्याच्या जागेवर असलेल्या बहुमजली झोपड्या, म्हणजे तेथे जिल्हाधिकारी कार्यालय बांधायचं होतं, परंतु तसंच ते न बांधल्यामुळं त्या जागेवर बहुमजली झोपड्या उभ्या राहिलेल्या आहेत. हा एक भाग आहे. त्यानंतर कांदळवनात भराव टाकून जमीन तयार करून त्यावर घरे बांधण्याचे उद्योगही या मतदारसंघामध्ये आहेत सर्रास. त्यासाठी एखादी परियोजना करून किंवा हे जे नवीन लोक येऊन भराव टाकतात व नवीन झोपड्या उभारतात त्यासाठी देखील काही महत्त्वाचं एक परियोजना करून त्याबाबत काहीतरी महत्त्वाचा निर्णय घेतला पाहिजे. कारण हे पियुष गोयल हे आता मंत्रीपद झालेले आहेत. त्यानंतर दुसरा महत्त्वाचा प्रश्न या भागामध्ये गुन्हेगारीचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. कारण या सगळ्या ज्या अनधिकृत वस्त्या आहेत या जास्त आहे आणि येथे कायदेशीर कारवाई देखील करणं अशक्यच असतं. कारण हे कायदेशीर कारवाईला हे स्थानिक लोक विरोध करतात आणि इतके लोक JCB घेऊन गेलं आणि पाडायला लागलं तर ते सर्व लोक JCB पुढे आडवं पडतात. म्हणजे अशा पद्धतीचा हा भाग एकंदरीत गुंडगिरी किंवा कशा पद्धतीचा गुन्हेगारीचा चोऱ्या माऱ्या वगैरे अशा पद्धतीचा लोक ह्या अनधिकृत वस्त्यामध्ये राहतात. यांचं कुठं नोंद नाही, महापालिकेमध्ये यांच्या घराची नोंद नाही, झोपड्याची नोंद नाही, यांच्याकडे आधार कार्ड नाही, कुठून आले कुठं गेले काही समजत नाही आहे. आणि 1986 पासून ह्या झोपड्या मालवणी ह्या एकंदरीत चालूच आहेत ह्या मालवणीमध्ये. त्यानंतर धारावीप्रमाणे इथं पुनर्विकास योजना जर आणली आणि तशा पद्धतीच्या योजना येथे करणे अत्यंत आवश्यक आहे आणि ते केल्यामुळं येथील हा भाग एक महापालिकेच्या अखत्यारीमध्ये येईल, त्यांची ओळख निर्माण होईल आणि हे अनधिकृत ज्या झोपड्याला त्यांना नंबर वगैरे दिले किंवा किती स्क्वेअर फूटच्या 100, 200, 500 स्क्वेअर फूटच्या असतील त्या पद्धतीतून त्यांच्याकडे राहिलं तर मग ते लोक आपल्याला समजतील त्यांना किती मुलं कुठं काय, त्यांना रेशन कार्ड देऊन किंवा त्यांची एक चौकशी करून किंवा त्यांची नोंद घेऊन त्यांचे आधार कार्ड काढून
हा प्रश्न सोडवला गेला पाहिजे. मालवणी परिसराला लागून पुढं मडचा परिसर येतो आणि मड या परिसरामध्ये सर्वात मोठं खारफुटी आहे. येथे संपूर्ण खारफुटी म्हणजे एक मिठागरासारखं खारट तो भाग असतो आणि त्यामुळं त्या ठिकाणी जंगल काहीच नाही आहे. आणि मग हे लोक परत तिथे येतात, त्या खारफुटीवर परत माती टाकतात आणि ते परत जागा करून झोपडपट्ट्या बांधतात. म्हणजे हा एक प्रश्न आहे. परंतु हा प्रश्न एक सर्वसामान्य समस्या नाही आहे. त्या भागाचा एक दादा असतो आणि तो दादा त्या दादाकडे जाऊन हे झोपडपट्टी उभारण्यासाठी प्रयत्न करतात आणि मग तो दादा आणखीन त्याच्यावरच्या दादाला सांगतो, मग त्यानंतर तो त्याच्यावरच्या दादाला सांगतो. म्हणजे अशा पद्धतीनं अनेकांचे हितसंबंध ह्या गुंतवलेल्या असतात. म्हणजे समजा एखाद्याला 5,000 रुपये मागितले तर मी 500 देतो, माझ्या वरच्याला 1,000 द्यायचे, त्याच्या वरच्याला 2,000 द्यायचे, त्याच्या वरच्याला 1,500 द्यायचे, त्याच्या वरच्याला 3,000 द्यायचे. म्हणजे अशा पद्धतीचे सगळे लोक पैसे घेऊन हे कामं करत असतात आणि अनधिकृत हे बांधकामं चालूच आहेत. आणि यामध्ये अनेकाची संबंध असल्यामुळं हा प्रश्न प्रलंबित आहे. हा प्रश्न तसाच ठेवला त्याने, कारण हा प्रश्न सुटत नाही. कारण येथे एक चांगल्या पद्धतीची एक कारवाई करणं अत्यंत गरजेचं आहे. त्यानंतर येथे काही म्हाडाने इमारती उभारल्यात, पण त्या इमारतीमध्ये देखील काही एक विशेष असं अधिकृत असं काही हे नाही आहे. त्याकरता हा संपूर्ण परिसर ताब्यात घेऊन आणि येथे पोलिसी कारवाई करून किंवा एक चांगल्या पद्धतीची कारवाई करून ज्या अनधिकृत झोपडपट्ट्या आहेत किंवा अनधिकृत दादा आहे त्यांचं जे आज उखळ पांढरं होतं आहे तर ते उखळ काळं केलं पाहिजे किंवा उखळ मुसळ घालून उखळूनच टाकलं पाहिजे. असा एक प्रकार करण्यासाठी फार मोठ्या एक राजकीय इच्छाशक्तीची गरज आहे आणि ती इच्छाशक्ती पूर्ण करण्यासाठी संपूर्ण भाग हा पूर्ण केला गेला पाहिजे. म्हणजे त्यामधून जो एक प्रश्न सुटणार आहे आणि या भागाचा विकास होणार आहे तो विकास होईल. कारण जेव्हा या लोकांना काही ओळख नसते तेव्हा ते अनधिकृत असे धंदे करतात, अनधिकृत ठिकाणी राहतात आणि अनधिकृत अशी कामे करतात, गुन्हेगारी प्रमाण वाढवतात. तर यासाठी हा प्रयत्न केला पाहिजे. त्यामध्येच या उत्तर मुंबईमध्ये रस्त्याचा प्रश्न आहे, त्यानंतर वाहतूक कोंडीचा प्रश्न आहे, गटाराचा प्रश्न आहे, कचरा कोंडीचा प्रश्न आहे किंवा इतर प्रदूषणाचा प्रश्न आहे. तर हे प्रश्न सोडवण्यासाठी तसेच वैयक्तिक लाभाच्या ज्या योजना आहेत त्या योजना देखील सोडवण्यासाठी एक सर्वसामान्यपणे 6 विधानसभा मतदारसंघ जे असतील किंवा जिल्हाधिकारी असतील, आमदार असतील यांच्या सहकार्याने, महापालिकेच्या सहकार्याने मोठमोठ्या कारवाया करून किंवा यांचं एक सर्वेक्षण करून की लाभार्थी कोण आहेत, कशा पद्धतीचे आहेत आणि त्यांना काय काय मिळालं पाहिजे आणि जे अधिकृत असतील त्यांच्यावर अन्याय होऊ न देता सर्वसामान्य लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी कायम यांनी अग्रेसर राहिलं पाहिजे. निव्वळ मंत्री आहेत म्हणून अशा पद्धतीचे प्रश्न जर सोडवणार नसाल तर आणि गोरगरिबांचे जर आशीर्वाद घेणार नसाल तर काही उपयोग होणार नाही आहे. म्हणून या नोंदी करणं किंवा महापालिकेचे लोकच येथे कायम तळ ठोकून जर राहिले काही किंवा तेथेच एखादी पोलीस चौकी जर निर्माण केली तरी हा प्रश्न सुटू शकतो किंवा तेथे रोज गस्त जरी असली सकाळ संध्याकाळ तरी हा प्रश्न सोडवण्यासाठी मार्गी लागेल. त्यानंतर पाणी पुरवठ्याचा प्रश्न आहे. प्रत्येक घरामध्ये नळ बसवणे किंवा नळ देण्यासाठी प्रयत्न करणे हाही एक भाग या मतदारसंघामध्ये सर्वात महत्त्वाचं आहे. कारण व्यवस्थितपणे अनधिकृत नळजोड घेतात, नळ पाणी पुरवठा करण्यासाठी विविध प्रकारे अनधिकृतपणे नळ जोडून पाणी घेतात आणि पाईपलाईनी फोडतात. तर या प्रश्न देखील एक महत्त्वाचा आहे. त्यानंतर या भागात जाण्यासाठी चांगले रस्ते नाही आहेत, वाहतूक कोंडी होते. काही भागामध्ये ज्या रस्त्यांचे जे काम आहे ते चांगल्या पद्धतीचं आणि कायमस्वरूपी टिकाऊ अशा पद्धतीचं केलं पाहिजे. सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते केले गेले पाहिजेत. तर ते एक महत्त्वाचा यामध्ये भाग आहे. तोही करण्यासाठी या मतदारसंघामध्ये काम केलं गेलं पाहिजे. त्यानंतर वैयक्तिक लाभाच्या ज्या योजना आहेत
त्या योजनेचं सर्वेक्षण पूर्णपणे करायचं. सर्वेक्षण पूर्ण करून आपण जेवढे जास्तीत जास्त लाभार्थी असतील त्यांना वाढीव दराने, आता पूर्वी समजा संजय गांधी निराधार अनुदान योजनेमध्ये 1,500 मिळत असतील, 1,000 मिळत असतील, तर ते आता 3,000च्या पुढे मिळाले पाहिजेत. अशा दृष्टीने प्रयत्न करून हा भाग सुधारला पाहिजे. आणि यामध्ये वाहतूक कोंडी, गटार, प्रदूषण तर हा एक भाग पोहोचण्यासाठी रोजच्या रोज तिथं फवारणी केली पाहिजे. आणि या ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत आरोग्याला लागतील की माणसाचं जीवनमान सुधारण्यासाठी, ज्या रस्ते, पाणी पुरवठा, आरोग्यच्या, हॉस्पिटलच्या दृष्टिकोनातून प्रयत्न केले गेले पाहिजेत. आणि हे सगळे प्रयत्न करण्यासाठी खूप वाव आहे, परंतु करणारा पाहिजे असं एक म्हणतात. तर तो यानी ही राजकीय इच्छाशक्ती वापरून हे प्रश्न सोडवण्यासाठी हे आमचे खासदार, मंत्री, आमदार सर्व काही प्रयत्न करतील अशी आपणास एक आशा धरायला पाहिजे. आमचं हे ATM न्यू वर्ल्ड चॅनल हे सर्वत्र चालणारं चॅनल आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लाखो लोक बघत असतात आणि या चॅनलला तुम्ही जास्तीत जास्त सहकार्य करा. आणि सहकार्य म्हणजे सबस्क्राईब करा, कारण हे फ्री सबस्क्राईब असतं. आणि त्याचबरोबर जास्तीत जास्त या चॅनलला शेअर करा आणि व्यवस्थितपणे या चॅनलची जास्तीत जास्त माहिती करून, सबस्क्राईब करून शेअर करा. आपले खासदार आपले प्रश्न सोडवतीलच.